नमस्कार, मी सतीश भोसले. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण सध्या सांगणार आहोत महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं वैष्णवी हगवणे प्रकरण. तर वैष्णवीचा विवाह 2 वर्षापूर्वी हगवणे शशांक हगवणे याच्यासोबत झाला होता. तर हे हगवणे कुटुंब मुळशी तालुका भोकम गावातलं. तर 2 वर्षापूर्वी वैष्णवीचा प्रेमविवाह झाला होता. तिने 2 वर्षापूर्वी त्यांचं प्रेम प्रकरण होतं. प्रेम प्रकरण असल्यामुळं तर तिने वडिलांच्या कानावर घातलं होतं. तर वडिलांनी त्या हगवणे कुटुंबियाची तिच्या वडिलांनी हगवणे कुटुंबियाची पूर्ण चौकशी केली होती की बाबा हे कशा पद्धतीचे लोक आहेत. पण त्यांना चौकशीतून कळलं की हे लोक काही बरोबर नाहीत. मग त्याच्यानंतर 2 स्थळ तिच्या वडिलांनी वैष्णवीला बघण्यासाठी आणली होती. तर 2 स्थळ आणल्याच्या नंतर तर त्या शशांकनी त्यांना फोन करून सांगितलं, धमकी दिली की बाबा ते तिच्याशी लग्न करू नका, मी लग्न करणं काहीतरी असं ते बोलणं झालं. तर बोलणं झाल्याच्या नंतर मग वैष्णवीने पळून जाण्याचा निर्णय घेतला शशांक सोबत. मग पळून जाण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर तर मग तिचे वडील ICU मध्ये ॲडमिट होते. ICU मध्ये ॲडमिट असताना तिने म्हणले मी पळून जाणार. मग तिच्या मामाला फोन केला तिने की मामाच्या मुलाला फोन केला की मी पळून जाणार आहे. तर मग मामाने त्याच्या वडिलांना सांगितलं, म्हणजे तिच्या मामाला. मग तिच्या मामांनी तिची समजूत काढली की बाबा आपण वडील ICU मधून घरी आले की आपण त्यांच्याशी बोलू. तर मग त्यांच्याशी मग वडिलांना समजून सांगितलं. मग ठीक आहे म्हणले, करून टाकू. तर मग लग्न ठरल्याच्या नंतर मग लग्न एक शाही पद्धतीने करायचं त्यांचं हगवणे कुटुंबियांनी गाठ घातला. ते 10 या ठिकाणी 10 लाखाचा एक रिसॉर्ट बुक केलं, करायला लावलं हगवणे यांनी. रिसॉर्ट बुक केलं, त्याच्यामध्ये 1,000 रुपयाला एक थाळी, म्हणजे 5,000 थाळ्या बनवायला लावल्या. तर त्याच्यामध्ये परत त्यांना एक 51 तोळे सोनं आणि एक फॉर्च्युनर महागडी कार, कमीत कमी 45-50 लाखाच्या घरामधली एक कार आणि एक 2 व्हीलर आणि 7 किलो चांदीचे भांडे हे हुंडा स्वरूपात त्यांनी द्यायला लावलं. तर मग त्याच्यानंतर मग विवाह एक शाही पद्धतीने पार पाडला. तर शाही पद्धतीने पार पाडल्याच्या नंतर तर मग वैष्णवी भोकम या ठिकाणी मुळशीमध्ये भोकम या ठिकाणी ती नांदायला गेली हगवणे कुटुंबियाच्या घरी. तर हगवणे कुटुंबियाचं एक साधं घर होतं. तर साधं बैठं घर होतं. ते वैष्णवीच्या वडिलांचं एक आलिशान वाकडमध्ये मोठा बंगला आहे. तेवढं ती बिचारी ते सोडून त्याच्या प्रेमाखातर तिथं नांदायला गेली. तर नांदायला गेल्याच्या नंतर ह्या लोकांनी जे हगवणे कुटुंब आहे तर त्यांनी तिला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला की बाबा तुझ्या आईवडिलाकडनं थोडे पैसे घेऊन ये, कधी 50,000 कधी 1 लाख. तर त्या शशांकनी तर 1.5 लाखाचा मोबाईल घेतला सासऱ्याकडनं, वैष्णवीच्या वडिलांकडनं. मग हे असं चालत असताना 50,000 आणि 1 लाख आणि तिला अक्षरशः पाईपाने मारायची, रॉडने मारायचे. आता ते मग त्याच्यानंतर तर मग तिने आणायचे पैसे, 1 लाख आणायची, 50,000 आणायची, 1.5 लाख आणायचे. ज्या वेळेस जाईल त्यावेळेस पैसे घेऊन यायचे वडिलांकडनं, वडील पण द्यायचे. तर मग त्याच्यानंतर कर झाला. त्याच्यानंतर मग त्यांनी एवढं मारायला चालू केलं की तिने नंतर मला वाटतं एक आत्महत्येचा प्रयत्न केला, एक उंदराचं औषध केलं. तर मग त्याच्यातून तिला एक प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. मग तिने ॲडमिट केल्याच्या नंतर ती घरी गेली. तिच्या वडिलांनी तिच्या घरी नेलं, तिला समजून व्यवस्थित सांगितलं. तर समजून सांगितल्याच्या नंतर मग त्याच वेळी ज्यावेळेस घरी गेली त्यावेळेस तिने एक घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. तिने तिच्या एका मैत्रिणीला पण सांगितलं की बाबा मी घटस्फोटाचा निर्णय घेतलेला आहे. तो चांगला निर्णय होता तिचा. पण तिच्या वडिलांनी तिला व्यवस्थित समजून सांगितलं की तिच्या वडिलांना पण वाटायचं की बाबा आपल्या मुलीचा संसार कुठेतरी वाचला पाहिजे. तर मग तिला परत तिच्या वडिलांनी समजून
हागवणे कुटुंबियाच्या घरी पाठवलं. हागवणे कुटुंबियाच्या घरी पाठवल्याच्या नंतर तर मग तिचा अजून छळ व्हायला लागला की मग नंतर तिला 2 कोटीची मागणी व्हायला लागली. तिच्या वडिलाला 2 कोटी रुपये मागितले. 2 कोटी मागितल्याच्या नंतर तर मग तिच्या वडिलांनी नाही म्हणून सांगितलं, बाबा माझ्याकडे एवढे काही पैसे नाहीत. मग पैसे नाहीत म्हणले की वैष्णवीचा जास्त छळ चालू झाला. मग एवढं मारायचे तिला की अक्षरशः पायपाने मार, लोखंडी रॉडनी मार. तर मी एवढ्या अक्षरशः मग त्या छळाला कंटाळून तिने शेवटी 16 मे आत्महत्या केली. ज्या दिवशी आत्महत्या केली त्याच दिवशी तिला सकाळी तिच्या सासरेने राजेंद्र हागवणे आणि तिच्या नवऱ्याने एवढं मारलं, मारून मारून मग ते निघून गेले होते कुठेतरी बाहेर. त्यांना लग्नाला जायचं होतं, मारून निघून गेले. मग निघून गेल्याच्या नंतर 1च्या दरम्यान ते निघून गेले. मग निघून गेल्याच्या नंतर मग थोड्या वेळाने काही हिने एक घरामध्ये आत्महत्या केली. आत्महत्या केल्याच्या नंतर मग थोड्या वेळाने मला वाटते काहीतरी 3 वाजता ते लोक आले, तिचा सासरा नवरा. तर मग तिने दरवाजा काही आतून उघडत नव्हते, दरवाजा तोडून उघडला, आतमध्ये ती मेलेल्या अवस्थेत सापडली. तर अशा पद्धतीने तिने तिचं जीवन संपवलं, छळाला कंटाळून संपवलं. तर मग त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पोस्टमॉर्टममध्ये तिच्या अंगावर कमीत कमी ज्या मारलेल्या 30 जखमा आढळल्या. 30 वण होते तिच्या अंगावर. तर 30 कोणी पायपाने रॉडने मारलेले असे 30 वण होते. बघा तिने किती सोसलं असेल, किती तिने वेदना सोसल्या. मग ह्याच्यातून कंटाळून तिने शेवटचं पाऊल आत्महत्येचं उचललं आणि ती आपल्यातून निघून गेली. तिने जे घटस्फोट घेतला होता, घटस्फोटाचा निर्णय घेतला होता, तो अगदी